नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 17 जानेवारी शुक्रवार, काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता प्रत्येक महिन्याला उशीर करत असल्याचं समोर आलं। जानेवारी महिना मध्यात आला तरीही लाभार्थी महिलांना 7वा हप्ता अजून मिळाला नाही। अखेरीस जानेवारी महिन्याचा हप्ता हा 26 जानेवारीला वितरित होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील लोकांची झालेली केसगळती ही वातावरणातील एखाद्या विषारी घटकामुळे झाली असल्याची शक्यता ICMRच्या पथकाने व्यक्त केली। केसगळतीसंबंधी 50 रुग्णांचा अभ्यास करून 250 सॅम्पल घेऊन ICMRचे पथक रवाना झाले आहे। विविध प्रयोगशाळेत तपासण्या करून 1 महिन्यात या केसगळतीच्या कारणांचा शोध लागेल अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आहे। लाडकी बहीण योजनेत आता अपात्र महिलांचे नाव बाद करणार असल्याची चर्चा आहे। दरम्यान आता याबाबत महिला व बाल कल्याण विभागाने माहिती दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र महिलांना स्वतःहून नावे कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं सांगितलं जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेचे 2025-26चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार असून ज्याची करदाते आणि सामान्य लोक आतुरतेने वाट पाहत आहेत। सलग 8व्यांदा सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत। विशेष म्हणजे सलग 8 केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत, त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसित करावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्री परिषदेची बैठक झाली। या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅबिनेट आणि राज्यमंत्री उपस्थित होते। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। चालू रेडी रेकनरनुसार आता ग्रामपंचायतींकडून गावागावातील घर व व्यावसायिक दुकानांना टॅक्स आकारणी केली जाणार आहे। 26 जानेवारीच्या ग्रामसभेत या नवीन टॅक्स आकारणीला मंजुरी घ्यावी लागणार आहे। त्यानंतर 1 एप्रिलपासून नवीन दरानुसार गावकऱ्यांना त्यांच्या मिळकतीचा टॅक्स ग्रामपंचायतींना भरावा लागणार आहे। साधारणतः पूर्वीच्या टॅक्समध्ये 10% वाढ होईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी दिली। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील ओला, उबेर, रॅपिडो यासारख्या खाजगी प्रवासी वाहतूक पुरवठादारांना एकाच नियमाच्या चौकटीत आणण्याची योजना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केली आहे। याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांसाठी देखील एक मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे। मंत्रालयाच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे।